आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं, तू पागल बिगल आहे का? ज्यांनी ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे, राहू नाही रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून, दाढी वाढून आला. येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उरफटे पो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणतात वाल्यानं 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेली ती का आला? त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी. वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. हा, एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुका शेवेल, असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून, वाल्यानं माणसं मारली. मारू दे. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य? जनकाचं. आता लय बारीक आहे का बरं? जनकाचं वाक्य. पोरगी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीनं नांदायचा, असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तशी दिसती. ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती. आता आंदोलन दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल, पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीता न्यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण. ते सीता उचलून काय करणार? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं का हो चाललंय? पाहायला आलतो म्हणले. सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं? सीतेचं आम्हाला काय करत? मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का? ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे. दुःख येणारच, येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं रे घाला, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा, बैरोबा, बिरोबा, हे नगाड देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही, तर कणायचं रावण. रावणाच्या
प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटला. आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा, नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता, सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं? हा, तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची, 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू, तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपये इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची. धाब्यापुढं केक ठेवायचा, त्या केकवर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. मग तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रत्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात, घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठाले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं, ह्या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट.
सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं गाठ, या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरांनो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा आई आणि आई. एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा, याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शनवरून आल्यावर आईच्या कुशीत कसून रडला. आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातल्या सांगितलं एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्हीमुळं दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना. 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. हे सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मरू दे, उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1 पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय?
नळ बंद ठेवत जा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, का जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1. पाणी जपून वापरा. 2. वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळं मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2-3 वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा शेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का धुणं? तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो. शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही, तर वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळताना तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1. अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलनं करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारण सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे द्यायला आता एका कोंबडी कोता त्या. आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहा आला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्याला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पाहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते. 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो
JCB घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCB काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गवंडी पाय इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसांचे लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढेलच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मूतबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजेत. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणार आहे, पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची गरज आहे. दंगली करायचे दिवस राहिले नाही आता. तो काळ गेला. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी बिपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी, आग लाव त्या मोर्चाला. याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही. माऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा.